हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. तर या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत आहे गाईज. तर आज आम्ही चाललो माची प्रबाल लोकेटेड आहे पनवेलमध्ये, कलावंती दुर्ग. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला खूप आवडेल. आम्ही आता गाई चाललो, सकाळच चाललोय आम्ही कलावंती दुर्गला. नेरेच्या पुढे आहे. आम्ही 3 मिनिटं चाललो. याला बोलायची माहिती होती. तर यो भानगर गाव आहे. प्रबाल गडावरती जाण्यासाठी आमच्या साईडनं हेच रोड एक आहे. आम्ही दुसऱ्या साईडला राहतो. आता ऍक्सिडेंट झाला असतो आपला. तर तुम्ही मुंबई साईडला कुठं राहता तर तुम्हाला पनवेल साईडनं नेरे साईडने यायला लागेल. तुम्हाला खूप सुंदर गाव आहे हो. या गावाचं नाव भानगर आहे. एकदम बारीक. आता खूप मोठी दुर्घटना झाली असती. वाचले आम्ही. ते आमच्या ड्रायव्हरला दाखव जरा. तर ही खूप अशी सुंदर नदी आहे. म्हणजे खूपच चांगला स्पॉट आहे बघण्यासाठी. खूप लोक येतात बघण्यासाठी. निसर्गासाठीच बनलेला आहे. तर ह्यो आलाय नेरेगाव. बघू शकता तुम्ही. आहे पोलीस चौकी आणि ह्यो रोड पनवेल वरनं येतो आणि ह्यो नेरे गावामध्ये जातो रोड. तर हे बघू शकता नेरे गाव ह्यो. तर तुम्हाला इथनं यायचं आहे जर तुम्ही पनवेल साईडनं येता तर. नाहीतर तुम्ही खोपोली या पुणे साईड त्या रोडने जर एक्सप्रेस हायवेने आले तर तुम्हाला एक भिंगारी गाव आहे, तिथनं तुम्हाला यायला लागेल. शेरडून फाटा. तर काय ती नेऱ्यामधली खूप सुंदर शाळा आहे. आठवण येते कधी कधी शाळेची. शाळेमध्ये आईशी खूप सुंदर आहे असं बोलला. आईशी खूप सुंदर आहे म्हणजे नाला मित्र भेटवले. शाळेमधले आयुष्य खूप सुंदर होते आणि आता पण आयुष्य खूप सुंदर आहे. तर असे नालायक मित्र भेटले पाहिजेत जे आडले पडले कधी पण पाठी निघतात. तर आम्ही आता आंबिवली गावामध्ये आलो आहोत. तर बघू शकता आंबिवली गाव. तुम्हाला ह्याच रोडने यायचं जर तुम्ही पनवेल साईडने येत आहे तर. आणि जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लोकेशन नक्कीच पाठवेन. बघू शकता निसर्गाची कला. एक्सप्रेस वाल्यांचं एक ऑफिस असतं. काय तो प्रोजेक्ट वेगळा आहे. राहिला माझी प्रभात. आम्ही जाणार आहे वर तुमच्यासाठी खास. गावा साईडला बिल्डर घुसलेले आहेत आणि आता नाही ना
डेव्हलपमेंटचं सध्या खूप फास्ट चालू आहे. बिल्डिंग आलेलं आहे तिथे. लोणवली गाव आलेलं आहे. याच गावात लोकेशन आहे माझी प्रभात. तर आता इथं 2 रोड फिरले. एक लेफ्टला जायचं आहे ठाकूरवाडीला. तर इथं ठाकूरवाडीला निघलो आपण. सह्याद्री पर्वत गडावर असंख्य. तर आता आपण चाललोय महाराजांच्या गडावरती. आज ते त्यांचा गड आपला इथंच आहे. कधी बोलले असं सर लिवांचं भेटीसाठी माहिती नाही चालू असतं का बंद असतं. आता तर बंद आहे. हॉटेलला येऊशीच लागेल कारण की इथं गाड्यावरती गेल्यावर तुम्ही टाकाल. हे बघा लेफ्ट आणि राईट इथं रोड आहे. कसं जातं कसं जातं या साईडला का लावून तिला या साईडला का लावून तिला माझी प्रबलगड. तर इथनं लेफ्ट महाराज इथनं. तर गाडीचं वाटतं पेट्रोल संपायची आलेलं आहे. आणि आम्ही पूर्ण जंगलामध्ये आलोय. तर समजत नाही गाडीचा जर पेट्रोल मध्ये संपला तर काय होईल. तर तुम्हाला नक्कीच मजा येईल जर गाडीचा पेट्रोल संपला तर. आम्हाला मजा येणार नाही. पण बघा गाडा तर खूप जवळ आहेत आपण. हे असती अंगावर सगळं पाणी उडतंय. रोड खूप खराब आहे. अरे बाबा रिक्षा रिक्षा बाबा रिक्षा बघा इथे रिक्षेवाला भाई आ गेलाय. आपण आता आम्ही गाड्याच्या खालती आलो आहे. विचार केला आजच्या बहिणी का आज गाडी मोडून टाकायची आहे. तर ब्लॉग साठी होतं गाडी मोडली तर अजून तर ब्लॉग एक्सपेन्सिव्ह होईल. ब्लॉगरला अजून माझ्या हेल्प बघण्यासाठी. तर आता आम्ही आलो माझी प्रबाल गडच्या नेमकी पायथ्याशी आहे आम्ही. तर आता इथनं आमचा सफर चालू झालेला आहे. हो ना. अरे मला बुटा घालून यायला पाहिजे होती रे. गडावरती तर चढण्याची तयारी आमची चालू आहे. राहिलो की बघा खाली आम्हाला गाडीचं 30 रुपये पार्किंग घेत होते ना. तर त्याच्यामुळे आम्ही इथं गाडी पार्किंग लावली. हे राहू दे ना इथंच. गाडी राहू दे ना इथं साईडला लाव. चला आता आम्ही चाललोय वरती. बघा खूप सुंदर गड
कोणचा गड? कलावंती दुर्ग, माची प्रभाल. इथे 2 गड आहेत. लेफ्ट साईडचा गड माची प्रभाल आणि राईट साईडचा गड आम्ही घाटावरती गाडीने चाललोय. आम्हाला रोड भेटलाय जाण्यासाठी. बघायला लागेल आता कुठपर्यंत जाते गाडी. मस्ती की एकदम. हे फक्त गाडी चालवण्याचं इथे काम आम्हीच करू शकतो. तर इथंच यायला थोडा दमलोय मी. तरी थोडं गाडी पण आलो. रोडवर ना गाडी सोडवली बोलल्या. तर आता आय थिंक काहीतरी 1.5 तासाचा रोड आहे. आम्हाला मिनी वॉटरफॉल भेटलेला आहे. स्टॉल आहे. जर तुम्हाला काय खाय प्यायला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे सगळं भेटेल. काय घेतो खायला? तर हे बघा एक मिनी वॉटरफॉल. तुम्हाला पावसाळ्यात खूप इथे एन्जॉयमेंट वाटेल. इथे मी अशा खाली बसून आंघोळ पण करू शकतो. हे अक्कलपूरला गयो. तर काय तुम्ही बघू शकता इथं मस्त एक झरणा आहे. थोडासा हे बॉडी दाखवता बघा. ठेवू ना. हे बघा आम्ही आता चाललो आहोत. तर हे बघा किती सुंदर झाड आहे ती. तर थोडी मजा मस्ती एंटरटेनमेंट पाहिजे ना, तर चालायला तर कंटाळा येईल. वरती गेलो भारी वाटतं खूप. छानशी हवा निसर्गामध्ये. जो खालचा व्ह्यू आहे म्हणजे एकदम अति सुंदर दिसतं. तर यो फुल माझ्या युट्यूबर मित्रांसाठी ऍक्सेप्ट करा. तर खूप छान व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. तर यो तुमचा प्रेम आहे जो मी माझ्या डोक्यावरती ना माझ्या कानावरती बोज घेतलेला आहे. तर इथं तुम्ही वरती आल्यावर हे रूल्स नक्कीच वाचा, तुम्हाला बरं पडेल. तुमची माहितीसाठी तुम्हाला म्हणजे खूप काय आहेत ना माहिती पडेल तुम्ही वाचल्यावरती. आलो आज खूप लांब आहे, खूप दमलोय. खूप छान व्ह्यू आहे. तर खूप दमलो आहे. छान दमलोय. आता खूप सुंदर एक व्ह्यू येणार आहे. एक मस्त स्पॉट आहे बसण्यासाठी. काहीतरी सांगतोय तुम्हाला.
बोल बोल काय वाहू अरे वाहू वाहू डॉगेश्वर भाई तर काय बोलतो तुम्ही डॉगेश्वर भाई तर आपला डॉगेश्वर भाई घाबरत आहे तर इथं एक मूर्ती आहे तिथे दोन कोरलेला बजरंगबलीची आहे आणि एक गणपतीची बघा खूप सुंदर आहे एकदम प्रॉपर मस्त कोरलेली आहे तर आता आम्ही मध्यभागी आलेलो आहे तर इथं एक बोर्ड आहे तर ठाकूर वाडीच चॅम्पियन क्लॅम्पिंग चॅम्पियन क्लॅम्पिंग आहे आणि नॅचरली पूल आहे आणि आपला सेलेमन भाईचा फार्म हाऊसचा पॉईंट आहे इथला तो खाली दिसतो तिथे दोन गट आहेत एक प्रभातगड आणि एक कलावंती गड तर एक लेफ्टला एक राईटला आहे तर आम्ही राईट साईडला चाललोय कलावंती दुर्गला तर येऊ राहिला महाराजांचा गड तर थोड्याच वेळेत आपण पोहोचणार आहे तिथे बघू शकता हे पॉइंट किती सुंदर आहे किती भारी आहे तिथे एक हॉटेल पण आहे या पॉइंट वरती स्टेबल आहे पॉइंट मस्त म्हणजे लेवलला आहे बघू शकता तुम्ही खालचा व्ह्यू तर खूप जमलो पण आहे पण काय ना तुमच्यासाठी मी ब्लॉग पूर्ण बनवूनच जाईन गाईस तर आता न्यू खबर मला समजलेली आहे का इथनं उडी टाकल्यावर डायरेक्ट पनवेलला जातो माणूस तर हे बघा प्रभालगड आणि कलावंती दुर्ग जाण्याचा मार्ग यो आहे तर हे दोन रोड फिरतात लेफ्टला कलावंती दुर्ग आणि राईटला प्रभालगड आहे तर थोडी इन्फॉर्मेशन थोडी चुकीची झाली तर लेफ्ट साईडला कलावंती दुर्ग आहे आणि राईट साईडला प्रभालगड आहे हे बघा असा रोड आहे तो आम्ही सिन्नर सोडत आहेत आलोय मी आता थोड्या वेळात गाड्यावरती बसू खूप सुंदर व्ह्यू आहे तर सांगा मी असं थोड्या वेळात पोचू बघा इथे एक गुफा भेटलेली आहे भीती वाटल्यावरती आलेला होता
पॉसिबल वाटत नाही, रोडच नाही चढण्यासाठी. तर डोलं आमच्या सगळ्यांचा फिरल्या ते बघूनच बघा कसं आम्ही पोचलो तर आम्ही विचार केला वरती जायचा, पण आता पुढची व्हिडिओ म्हणजे आम्हाला काढायला जमणार नाही, कारण की खूप हार्ड आहे चढण्यासाठी. पूर्ण रोड पूर्ण सरळ आहे, नॉर्मलचे पाऱ्या बिऱ्यात आहेत वरती चढण्यासाठी, मग मोबाईल आम्हाला धरता येणार नाही. तर इथपर्यंत आले आम्ही, आम्हाला खूप भीती वाटते. हर एक स्टेप जैसे मौत की स्टेप होती है. ये देखो, ये हमारा एक लड़का और इधर पीछे रह गया. डर तो बहुत लग रहा है, पर एक माइटन डीओपी है हमने. तर खूप भीती वाटते इथं. खाली चल. तर ह्यो आमचा मित्र खूप घाबरलेला आहे. तर बघू शकता काय आम्ही कुठे जावला, मला म्हणजे काही विचारच येत नाही सध्या डोक्यामध्ये. उतराचा कसा काय चढला तर ठीक आहे, चढतो आम्ही. तर गाईज आम्ही वरती आलेलो आहे, बघू शकता इथला खालचा व्ह्यू. नाही दिसत तिथं. यो सेलेमन बाईचा फार्म हाऊस. वरती आलोय तर बसून चढल्यावर आता पुढचा मोबाईल काढू नाही शकत, पुढं खूप हार्ड आहे. इथे बघितलं ना डायरेक्ट चक्कर येत आहे. तर आम्ही आलो, फक्त 2 मिनिटं जर असं राहिलाय. बघा इथं काट्यांच्या गाठी तर खूप दमल्या. काहीच तर आता आम्ही वरती आलेलो आहे फायनली. तर खूप दमलोय आता. खाली जाताना म्हणजे काय विचार तुम्ही सांगू नाही शकत, कारण की आता पुढचं ब्लॉग कंटिन्यू राहणार. तर पूर्ण वरती आलेलो आहे आम्ही. तर आज मी चप्पल स्लिपर घालून आलोय, तर ही चुकी तुम्ही कधीच करू नका. पाय कधी पण सरू शकतो. तर मी ती खूप मोठी चुकी केलेली आहे. तर उतरण्याची प्लॅनिंग आता खूप चालू आहे. वेस्ट साठी काय पण थोडा प्रॉब्लेम होता. तर गाईज बाय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू ब्लॉग पूर्ण वॉच केल्याबद्दल.